सिटिंग सीट जिथे आहेत त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून ते खासदार झालेले आहेत। एका विचाराने लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे। अशा प्रकारचे प्रकार अनेक ठिकाणी केले जातात। त्यामुळे दिस इज कॉल्ड एज गोबेल्स पॉलिसी। लोकांमध्ये म्हणजे काय, प्रकार आहे, एखादी गोष्ट जर काही घडवायची असेल तर अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात करायची चर्चेला आणि त्याच्यातून इप्सित साध्य करायचं असं होत नाही। हा गोबेल्स पद्धतीचा प्रचार आहे। तिथेच दारं बंद झाली असं माझं मत आहे। त्यामुळे जेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडून ज्या बाळासाहेबांनी शेवटपर्यंत सांगितलं होतं की माझा अगदी काय असा प्रसंग आला आणि मला काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं पक्षाचं दुकान मी बंद करेल पण काँग्रेसबरोबर म्हणून शेवटचं त्यांचं एक भाषण जे रेकॉर्डेड भाषण होतं दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी अगदी क्लिअर कट संदेश दिले होते। एकच संदेश सांगितला जातो, यांना सांभाळा त्यांना सांभाळा, पण त्याच्याबरोबर एक मोठा संदेश त्यांनी दिला होता, काँग्रेसची पंचसूत्री गाडा। आणि ती पंचसूत्री म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती। त्यामुळे जो विचार बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणाला सुद्धा आदेश जे दिले होते त्याची पायमल्ली करत त्यांनी काँग्रेसशी जेव्हा केलं त्यावेळेस त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी पक्षांशी येणं याचे दरवाजे स्वतःच बंद करून घेतले। सगळ्यात मोठी चूक जी आहे, आमचा उठाव झाल्यानंतर नॅशनल कमिटीची मीटिंग घेतली उद्धव साहेबांनी, राज्यकारिणीची बैठक घेतली सेना भवनमध्ये आणि ठराव पास केले। खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये जर 2019ला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाताना जर कार्यकारिणीची बैठक घेतली असती तर त्या बैठकीला कोण होते, आमदार होते, खासदार होते, जिल्हा प्रमुख होते, नेते होते आणि उपनेते होते। त्याच वेळेस हा विरोध झाला असता, परंतु त्यावेळेस उद्धव साहेबांनी निर्णय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा स्वतः घेतला, इतर कोणाला विश्वासात घेतलं नाही आणि म्हणून ते झालं। जर ती मीटिंग त्यावेळेस झाली असती ते सरकार अस्तित्वातच आलं नसतं।